मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून आता बहिणींची मकर संक्रांती आता गोड झालेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो। कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे आणि आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर चला आता काय अपडेट आहे सविस्तर आपण बघणार आहोत। आज पैसे किती जिल्ह्यात मिळणार आहेत, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत, डिसेंबर जानेवारीचे एकत्र 3000 रुपये सर्वांना भेटणार की काहींनाच भेटणार आहेत, सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात। बघा आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली असून तुमच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे। आता डायरेक्ट 3000 रुपये बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज आलेले आहेत। मकर संक्रांतीचा सण हा सर्वच बहिणीचा गोड झालेला आहे, कारण की मकर संक्रांतीच्या सणामुळेच आम्ही हे पूर्ण पैसे बहिणीच्या बँक खात्यात देत आहोत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्यांनी सांगितलं की आता कोणतीच लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि येणारे हे हप्त्याचे पैसे सर्वांच्याच खात्यावरती जमा होऊन जातील। कोणीही काळजी करू नका, सर्वांना ही रक्कम 100% मिळणार आहे असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलं। बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक नाही तर 2 मोठे निर्णय झाले। आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की 17वा हप्ता मिळालाच असेल, पण आता डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे अजून 1500 रुपये सरकारने वाटप सुरू केलेत आणि हे वाटप सुरू होताच लगेच आता पूर्ण पैसे जमा होतील आणि त्यानंतर लगेच जानेवारीचे पण 1500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता पोहोचणार आहेत। म्हणजे तुम्हाला आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी टोटल 4500 रुपये मिळत आहेत असं देखील आपण म्हणू शकतो। आता बघा बरेच जण सांगत होते की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता येण्यास आता खूप मोठा उशीर होईल, म्हणजेच की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता खूपच उशिरा भेटेल, पण तसं काही झालंच नाही। सध्या मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे डायरेक्ट सरकारने घोषणा पण केली आणि पैसे द्यायला पण सुरुवात केली। तर चला आता सर्वात आधी हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत ते तुम्हाला दाखवतो। तुमच्या बँक खात्यात जर फक्त डिसेंबरचाच हप्ता आला असेल तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग जानेवारीचा हप्ता कधी येणार, आज येणार की उद्या येणार व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता सर्वात आधी तो पण जमा होणार आहे ते पण तुम्हाला मी माहिती देणार आहे। कारण आता मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच सणानिमित्त सरकारकडून हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे। तर चला आता पैसे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। बघा आता सध्या स्थितीला विचार केला तर डिसेंबर जानेवारीचे टोटल 3000 जमा होणार आहेत। मात्र आता काही बहिणी अशा आहेत की त्यांचं म्हणणं आलं आहे की आम्हाला फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळाला आहे, मग जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, मग ते पैसे कधी येणार। तर बघा जर तुम्हाला डिसेंबरचाच हप्ता मिळाला असेल तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग तुम्हाला आता सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये येतील। जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात सरकारने पाठवलेले 4 म्हणजेच की 1500 रुपये जानेवारीचे जमा होणार नाहीत। आता ज्यांना जानेवारीचा हप्ता पाहिजे आणि डिसेंबरचा जर आला नसेल तर मग डिसेंबरचा पण हप्ता पाहिजे असेल तर आता 2 कामे तुम्हाला पुढच्या 3 दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत। बघा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला जानेवारी पासूनचे हप्ते भेटणार नाही आणि कोणत्याच हप्त्याचे पुढील पैसे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत। पण जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली तर आता डिसेंबरचा हप्ता पूर्ण वाटप होताच लगेच तुमच्या बँक खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे पण पैसे जमा होतील आणि तुम्हाला 2 हप्त्याचे एकत्रित 3000 रुपये मिळतील। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। त्यापूर्वी आता आपण लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे आणि जानेवारीचे हे 3000 रुपये नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होत आहेत ते आपण बघूयात। जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डिसेंबरचे तर मिळतीलच, पण हे जानेवारीचा पण हप्ता येईल। जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळेल पण जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, मिळेल पण तो खूप उशिरा मिळू शकतो, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट आपण बघूयात।
बघा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय झाला। आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली। बघा कोणत्याच लाडक्या बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाहीत, सर्वांच्या खात्यात हप्ता आता जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं। नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच की 17वा हप्ता बहिणींना दिला, मग आता डिसेंबरचा द्यायला सुरुवात केली आहे। डिसेंबरचे 1,500 रुपये जमा होत आहेत, पण आता जानेवारीचे जमा होत नाहीत। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्ही अजून केली नसतील, कारण ही कामे सर्वांनाच करायची आहेत। सर्वांना म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक बहिणींनी ही 2 कामे करावी, तरच लगेच जानेवारीचा हप्ता जमा होईल, म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मिळतील। जर ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला जानेवारी पासूनचे हप्ते भेटणार नाहीत, म्हणजेच की तुम्हाला 2026 वर्षातील कोणत्याच महिन्याचा हप्ता मिळायचा नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावीच लागतील, ती पण पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या आत ही कामे करायची आहेत। मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पण सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 3,000 रुपये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होतील अशा जिल्ह्यांची यादी बघूया। जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव असेल, तर आता डिसेंबरचे पैसे जमा झाल्यानंतर लगेच तुम्हाला मकर संक्रांतीची भेट म्हणून जानेवारीचे पण 1,500 रुपये लगेच मिळतील। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट आपण बघूयात। बघा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती आली। मुख्यमंत्र्यांनी आता यादी जाहीर केली। बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी पैसे जमा होणारा जिल्हा मुंबई जिल्हा आहे। बघा आता मुंबई जिल्ह्यामध्ये देखील लाखो बहिणी या पात्र आहेत आणि या लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत। बघा मुंबई जिल्ह्यातील बहिणींनो, तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता पूर्ण पैसे जमा होतील। आता मुंबईतील बरेच भाग आहेत की त्या ठिकाणी पूर्ण पैसे सरकार आता वाटप सुरू करत आहे। डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, पण आता लगेच जानेवारीचा पण पूर्ण हप्ता या ठिकाणी जमा होऊन जाईल। त्यामुळे कोणीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसू नका की आम्हाला पैसे कधी मिळतील। जरी थोडाफार मागे 1-2 दिवसाचा उशीर झाला तरी काही हरकत नाही, पण पैसे 100% बहिणीला मिळणारच आहेत असं देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं। बघा आता मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर या ठिकाणी देखील पैसे आता जमा होणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। बघा आता मुंबईच्या जवळचाच जिल्हा आहे तो म्हणजेच की ठाणे जिल्हा। आता या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली आहे। मुख्यमंत्री म्हटले की कोणताच जिल्हा असा राहणार नाही की त्या ठिकाणी पैसे येणार नाहीत, पण काही असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येतील। या 12 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कारण की मोठी घोषणा झाली आहे। 3,000 रुपये मंजूर केलेले आहेत आणि पात्र यादी मुख्यमंत्री यांच्याकडून जाहीर झालेल्या आणि पात्र यादीमध्ये ज्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यातच जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येतील। आता डिसेंबरचा हप्ता सर्व जिल्ह्यात मिळत आहे। जरी आज तुम्हाला मिळाला नसेल तरी उद्यापर्यंत मिळून जाईल किंवा आज रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील। त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करायची नाही असं देखील मुख्यमंत्री म्हटले। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, म्हणजेच की लाडक्या बहिणीचे भाऊ एकनाथ शिंदे असल्यामुळे त्या जिल्ह्यातील बहिणीला तर काळजीच करायची गरज नाही। ठाणे जिल्ह्यात देखील आता 1,500 रुपये जानेवारीचे आणि 19व्या हप्त्याचे, म्हणजे बघा आता हे पूर्ण पैसे तुम्हाला देण्यात येणार आहेत। डिसेंबर जानेवारी टोटल हप्ता येईल आणि जानेवारीचा 19वा हप्ता पूर्ण वाटप सरकार करणारच आहे असं देखील मुख्यमंत्री म्हटले। आणि डिसेंबरचा 18वा हप्ता देखील सध्या वाटप सुरू आहे। ज्यांना मिळाला नसेल त्यांना पुढच्या 2-3 तासात पूर्ण पैसे मिळून जातील असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणीचा मकर संक्रांतीचा सण सर्वात मोठा आनंदात आणि एकदम दिलासामय आता जाणार आहे। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत पुढची यादी बघूयात। आणि कोणत्या 5 बँका अशा आहेत की त्या 5 बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पैसे देईल ती पण माहिती आता तुम्हाला सांगतो। आता जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांचा फायदा होईल। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्हा हा मराठवाड्यामध्ये येतो आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा या म्हणजेच की विकासाने देखील एकदम उत्तम असणारा जिल्हा लातूर जिल्हा आहे। लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक बहिणी पात्र असल्यामुळे या जिल्ह्यात देखील सर्वात आधी पैसे वाटपाचं सरकारचं लक्ष आहे। डिसेंबरचा हप्ता येत आहे, पण आता या लातूर जिल्ह्यात जानेवारीच्या पण हप्त्याचे पैसे येतील। पण बघा
जानेवारीचा हप्ता सर्वांना मिळणार नाही. जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करतील त्यांच्याच खात्यात मकर संक्रांती निमित्त जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मिळू शकतात. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली कामे तुम्ही पुढच्या 3 दिवसाच्या आत केली नाही तर जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव काढलं जाईल आणि योजनेचे पैसे देखील तुमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. मुख्यमंत्री म्हटले की आता येणारे पैसे सर्वांना मिळतील, पण ही 2 कामे केली तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आता ही 2 कामे करा, म्हणजे डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे 2 हप्त्याचे टोटल 3,000 रुपये तुम्हाला 100% मिळून जातील. मग आता कोणती 2 कामे करायची ती तर माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ती महत्त्वाची माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पण चला आता पैसे वाटप होणाऱ्या बँकांची जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. बघा, आता पैसे वाटप होणारी एक बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत देखील पूर्ण पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे कोणीच काळजी करू नका. मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरूच राहणार आहे आणि याचे पैसे लवकर वाढणार पण आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. पण बघा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून आज, उद्या आणि परवा म्हणजे असे 3 दिवस पैसे वाटप हे पूर्ण चालणार आहे आणि पूर्ण या 3 दिवसामध्ये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात मकर संक्रांती निमित्तचे पूर्ण पैसे आता सरकारकडून देण्यात येणार आहेत. नोव्हेंबरचा हप्ता आला, आता डिसेंबरचा आणि डिसेंबरचा वाटप झाल्यानंतर लगेच जानेवारीचा 1,500 रुपये असा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच की 3,000 रुपये आता डिसेंबर जानेवारीचे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पूर्ण वाटप केले जाणार आहेत. बघा, आदिती तटकरे यांनी पण घोषणा केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट पैसे देऊन टाका असं त्यांनी सांगितलं. आणि तसं सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी लगेच या 12 जिल्ह्यात पैसे वाटपाची जेवढी प्रक्रिया असते ती प्रक्रिया सुरू केली आणि या 12 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या 12 जिल्ह्यात पैसे जमा झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती आलेली आहे. कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे जमवणार आहेत तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं काढलेलं असेल तर बहिणीनं तुमच्या बँक खात्यात डिसेंबर जानेवारी 3,000 रुपये 2 हप्त्याचे मिळून जातील. काळजी करू नका. सर्वात आधी डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे. हा वाटप झाल्यानंतर जानेवारीचा 1,500 रुपयांचा येईल. टोटल 3,000 रुपये हे मिळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करायची गरज नाहीये. बावनकुळे यांनी देखील माहिती दिलेली आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा केले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आता सध्या डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे आणि हा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच जानेवारीचा पण हप्ता बहिणीच्या बँक खात्यात येईल. पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तरच पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार आहेत आणि योजना सुरू राहणार आहे. जर ती 2 कामे केली नाही तर जानेवारीच्या हप्त्यापासून तुमचं नाव काढलं जाईल आणि योजना तुमची बंद देखील होऊ शकते. पुढचे हप्ते तुम्हाला मिळायचे नाहीत. जर आता पुढचा जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल आणि तुमची योजना तुम्हाला सुरू ठेवायची असेल तर ती 2 कामे करावीच लागतील. कारण की नवीन नियम आत्ताच काढला आहे, मोठी घोषणा केलेली आहे आणि ही कामे आता सर्वांनाच करायची आहेत. त्यामुळे सर्वच बहिणींनी याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर चला आता सर्वात आधी कोणती 2 कामे केल्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू राहतील आणि जानेवारीचा हप्ता लगेच मिळेल आणि राहिलेला डिसेंबरचा पण हप्ता आपल्या बँक खात्यात येईल. आता ती माहिती दाखवतो, म्हणजे तुमचा मोठा फायदा होऊन जाऊ शकतो. बघा, आता आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तर वाटप सुरू होत आहेत. तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ई-केवायसी तात्काळ करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न, त्यानंतर मोबाईल नंबरशी लिंक. एवढं काम जर तुम्ही केलं तर कोणतीच अडचण राहणार नाही. येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील. आदिती तटकरे म्हटलं की ज्यांनी ही कामे केली असतील त्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता पूर्ण जमा होईल. 1-2 दिवस मागे पुढे उशीर होऊ शकतो, पण पैसे मिळतील आणि हे पैसे मिळाल्यानंतर तुम्ही जर ही 2 कामे ई-केवायसी, आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी संलग्न केलं तर जानेवारीचा पण हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होईल. जसे पैसे वाटप सुरू होतील तसे पैसे येऊन जातील. काळजी करण्याचं कारण नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे सध्या डिसेंबरचा हप्ता सुरू आहे आणि सध्या स्थितीला निवडणूक आहेत आणि आचारसंहितेचं सरकारला पालन करावं लागत असल्यामुळे जानेवारीचा हप्ता काय लगेच एकत्र वाटप करता आला नाही. पण जरी एकत्र पैसे आले नसले तरी डिसेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर पुन्हा निर्णय होऊन लगेच सरकार योग्य त्या वेळेत जानेवारीचे पण लगेच पैसे देऊन टाकणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.